हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजीबाई पे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक लड्डू कुशन कशा पद्धतीने बनवायचं। तर लड्डू कुशन बनवण्यासाठी मी 1.5 मीटर कपडा आणला होता, तर त्यामधून मी अर्धा कट करून घेतला आहे। 1.5 मीटर मधून लंबीला आपल्याला 1.5 मीटर पाहिजे हे कपडा, आणि रुंदीला पाहिजे तो म्हणजे 24 इंच, तर म्हणजे 24 इंच पाहिजे आपल्याला हा कपडा। तर मी 24 इंच रुंदीला हा कपडा कट करून घेतला आहे। तर चला बघू आपण आता कसं बनवायचं हे कुशन। पहिले आपल्याला कुशनसाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊ आपण। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्केल, इंची टेप, एक पेन किंवा चॉक तर नका पेनच लागणार आहे आपल्याला, आणि एक कपडा। तर हा कपडा तुम्हाला मी सांगितलंच की हा कपडा आपल्याला लंबीला जो आहे असा 1.5 मीटर पाहिजे हा कपडा आपल्याला लंबीला, आणि रुंदीला आहे 24 इंच पाहिजे। तुम्हाला मोजून पण दाखवते, हा रुंदीला कपडा आहे। तर चला पुढे आपण याच्याची सुरुवात अशा पद्धतीने मी याच्यावरती आखून घेतले। तर मी कशा पद्धतीने आखले आपण आता बघू। तर सर्वप्रथम आपल्याला अर्धा इंच इथं वरती सोडून द्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। तर मी अर्धा इंच वरती सोडून दिले। तर हे बघा, त्यासाठी आपण इथं अर्धा इंच वरती सोडले, आणि त्यानंतर इकडल्या साईडला आपण इथं 3 इंच इथं सोडायचं आपल्याला। इथल्या साईडला आपल्याला 3 इंच सोडायचं आहे। त्यानंतर हे 3 इंच एक पट्टा पूर्ण सोडून द्यायचा आपल्याला, पूर्ण 1.5 मीटरचा। त्यानंतर इथं जे बॉक्स बनवलेत मी, इथे छोटे छोटे आपल्याला 8 बॉक्स बनवून घ्यायचे। तर हे 8 बॉक्स अर्धा इंचावरती आपल्याला 8 बॉक्स बनवून घ्यायचे। असे उभ्या लाईनिंग टाकून घ्यायचे अर्धा इंचावरती। जसं की इथे मी टाकले 1 2 3 4 5 6 7 8। तर इथं मी 8 बॉक्स बनवून घेतले अर्धा इंचावरतीच। आणि त्यानंतर इथून समोर बघा, आपण इथं 2 इंचाचा एक बॉक्स सोडलाय। इथं परत मधात 2 इंचाचा एक बॉक्स सोडायचा आहे। तरी बघा अशा पद्धतीने मी रेषा टाकून घेतले 2 इंचाचा बॉक्स सोडून। आणि त्यानंतर इथं बघा, आपण इथं 6 इंचाचा एक बॉक्स सोडलाय। तर 6 इंचाचा बॉक्स सोडलाय, तो बॉक्स आपल्याला जे आपण लड्डू कुशन बनवतोय, तर ते लड्डू बनवण्यासाठी आपल्याला इथं 6 इंचाचा एक बॉक्स सोडायचा आहे। हा बॉक्स मी 6 इंचाचा सोडलाय, आणि या 6 इंचाच्या बॉक्स मध्ये आपल्याला लांबीच्या साईडला अशा 3 इंच सोडायचा आहे। तर इथे बघा मी डॉट करून घेतलाय। तर 3 इंच वर इकडून डॉट मारायचा, आणि 3 इंच वरती इकडच्या साईडने डॉट मारायचा। तर मी दोन्ही साईडने डॉट टाकून घेतलेत। आपण एक अशी सरळ रेषा टाकून घेतली, असेच 3 इंचचे आपल्याला बॉक्स बनवत जायचे पूर्ण याच्यावरती। त्यानंतर पुन्हा इथं आपल्याला 6 इंचचा बॉक्स सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं 2 इंच सोडायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी इथं 2 इंच वरती पुन्हा रेषा टाकून घेतली पूर्ण सरळ। 2 इंच पुन्हा इथं सोडायचं। त्यानंतर पुन्हा इथं समोर अर्धा इंचावरती 8 बॉक्स बनवून घ्यायचे आपल्याला इथं। तर बघा अशा पद्धतीने मी अर्धा इंचावरती 8 बॉक्स बनवून घेतले। आणि त्यानंतर इकडे समोर पुन्हा आपल्याला 3 इंच सोडून द्यायचं इथं। 3 इंचचा हा पुन्हा बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला इथं। तर हा 3 इंचचा पुन्हा इथं बॉक्स सोडलाय, आणि त्यानंतर हे अर्धा इंचाचे बॉक्स हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं जसे आपल्याला छोटे छोटे बॉक्स बनवून घ्यायचे, तर त्यासाठी पुन्हा आपल्याला असा टेप ठेवून उभ्या साईडने टेप ठेवायचा, आणि आडव्या साईडला असे अर्धा इंचावरती पुन्हा असे मार्क करून घ्यायचे अर्धा इंचावरती तिथं। तर असे मार्क करून घ्यायचे, आणि त्यासाठी तिकडल्या साईडला झाल्यानंतर पुन्हा ह्या साईडला देखील आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करून घ्यायचे। देखील आपण अगोदर 8 बॉक्स बनवले होते, त्याच्यामध्येच आपल्याला पुन्हा छोटे छोटे बॉक्स बनवून घ्यायचे। तर मी अर्धा इंचावरती मार्क करून घेतले, आणि स्केलचे आणि अशी आपल्याला इथे एक रेषा टाकून घ्यायच्यात अशा। तर हे बघा असे छोटे छोटे बॉक्स तयार होतात। अतिशय छोटे छोटे बॉक्स इथं तयार झाले, आणि सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण आपल्याला तसेच छोटे छोटे बॉक्स बनवून घ्यायचे। तर हे पूर्ण आपल्याला पूर्ण कपड्यावरती असंच करून घ्यायचे मार्क अर्धा इंचावरती हे बॉक्स, आणि मधले 6 इंचाचे, आणि हाईटला लंबीला 3 इंचाचे लड्डू बनवण्यासाठी मधात, आणि इथं साईडला डिझाईन बनवण्यासाठी। तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचंय, पूर्ण एक 1.5 मीटर कपड्यावरती। तर चला आपण आता समोरचं पूर्ण अशाच पद्धतीने हे बनवून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला टेपची गरज पडणार आहे।
तर असे जागी जागी असे छोटे छोटे स्केलच्या मापापर्यंत एवढे असे जिथपर्यंत स्केल आपली जाईल तिथपर्यंत आपल्याला असे मार्क करून घ्यायचे. तर हे बघा, हे 3 इंचावरती इथं मार्क आहे. तर इथं पण आपण 3 इंचावरती मार्क घेऊन टाकू. 3 इंचावरती आपण इथं मार्क घेतलं आणि त्यानंतर इथं समोर पुन्हा अर्धा इंचावरती आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचे. तर त्याचे पण आपण लगेच निशाण टाकून घेऊ आणि मग सरळ रेषा टाकून घेऊ पुन्हा. तर हे बघा, इथं अगोदरचा हा अर्धा इंचावरती पुन्हा टाकून घ्यायचा. अर्धा इंचावरती आपल्याला इथं पण 8 बॉक्स बनवून घ्यायचे. इथं पण अर्धा इंचावरती आपण 8 बॉक्सचे निशाण टाकून घेतले आणि स्केलने आपण त्याला आता एक रेषा ओढून घेऊ. सरळ वरचा पॉइंट आणि हा पॉइंट दोन्ही सरळ जॉईन करून घ्यायचे आपल्याला इथं. बघा अशा पद्धतीने. आणि 8 बॉक्स देखील आपल्याला अशाच रेषा सरळ रेषा ओढून घ्यायचे याच्यावरती पण. तर अशाच पद्धतीने आपण आता हे पूर्ण बनवून घेणार आहोत. तर याच्यावरती आपण अशा पद्धतीने पूर्ण याच्यावरती बॉक्स बनवून घेतलेत इथून पूर्ण. हे बघा लास्ट पर्यंत. आणि हे हाफ इंच म्हणजे अर्धा इंचावरती आपण हे बॉक्स बनवून घेतलेत. जे बॉल्स बनतील ते 19 बॉल्स बनले आहेत आपले हे पूर्ण. तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती मार्क करून घेतले आणि आता याच्यावरती आपण छोटे छोटे मार्क पुन्हा करून घेणार आहोत, जे की आपल्याला हे बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मार्क करून घ्यायचे आहेत. आता हे या साईडने बघा आणि या साईडने पण बघा. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण याच्यावरती मार्क करून घेऊ आता हे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण याच्यावरती मार्क करून घेतलेत दोन्ही साईडनी. तर हे मार्क आपले करून झाले आहेत. आता आपण हे जे बनवलेत याच्यावरती आपण आता धाग्याने त्याला टिच कसं करायचं धाग्याने हे आपण बघू आता. तर चला आता आपण याला टिच करून घेणार आहोत धाग्याने. मी असा सुईमध्ये धागा घेतला या कलरचाच. एक कलरचा असला तरी चालतं किंवा नॉर्मल शिलाई मशीनचा धागा असला तरी त्याला 4 पदर करून घ्यायचे. तर हा थोडासा मोठा धागा आहे त्यामुळे मी सिंगलच घेतलाय. तर आपण आता याला सुरुवात करू. तर हे बघा इथं जी आपण एक अगोदर इथं मार्क करून घेतले, या मार्कवरती आपण अशी इथं एकदम कोपऱ्याला थोडासा आपल्याला याच्यामध्ये कपडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इकडच्या साईडचा थोडासा. जशा पद्धतीने मार्क केलंय त्याच्या समोरच असं म्हणजे दोन्ही जसे मार्क आहे त्या मार्कवरती आपल्याला टिच करून घ्यायचे सुई आणि धाग्याने. तर हे बघा अशा पद्धतीने आता धागा पूर्ण ओढून घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपण ही लाईन पूर्ण बनवून घेतली आहे. हे बघा या साईडने पण असं झाली डिझाईन याची. आणि आता दुसरी लाईन सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. किती झालं काम आता? इकडची पूर्ण लाईन झाली आहे एक बनवायची आणि आता ही एक इकडची बाकी आहे, तिथली पण एक झाली आहे. म्हणजे 3 लाईन आहे ना, त्यातल्या 3 पण झाल्या आणि यातली ही एक झाली, ही दुसरी अर्धी आली आणि एक तिसरी बाकी आणखी. अशा किती लाईनी लावून मारणार तुझ्यावर? असे तर 8 लाईनच्या बॉक्स म्हणून 8 येत्या आणि असे सिंगल 3 झाले एका याच्यामध्ये. मग अजून किती टाइम लागणार याला बनायला? आता बनवील आता उद्या तर झालं पाहिजे. म्हणजे आपले प्रेक्षक मंडळी त्यांना सांगायला उद्या तर होईल. किती टाइमात बनवू शकते समजा हे एक कुशन? तसं तर टाइम भरपूर लागतो त्याला, पण मग पैसे जास्त खर्चायचं काम नाही. बसल्या बसल्या तुम्ही करू शकता ना. बसल्या नाही म्हणजे असं रिकाम्या वेळेमध्ये करू शकतो. हा ना, रिकाम्या वेळेमध्ये बसल्यापेक्षा घरच्या घरी कुशन बनवू शकता. जसं पाहिजे तसा कपडा, जसे पाहिजे तशी डिझाईन, छान बनते याची. जसे पाहिजे तशी डिझाईन सगळं आहे ना.
जास्त तर म्हणजे याला आखायलाच टाइम लागतो. आखायला का आणि स्केलने ओवायला? याला पण लागतो पण त्याच्यापेक्षा कमी लागतो याला थोडा. त्याला स्केलने माप घ्यायचं बरोबर तेवढंच आखायचं, त्याच्यामुळे जास्त टाइम लागून जातो त्याला. आता ही साईड शिलाई अशी आणि हा मधला भाग आहे का याच्यामध्ये येईल का कॉटन? रुई. हा रुई याच्यामध्ये येईल आणि या साईडला पूर्ण शिलाई. मी तुम्हाला पाठीमागची साईड दाखवते त्याची. मला नका दाखवू, आपले प्रेक्षकांना दाखवू. सगळ्यांनाच. तुम्ही तरी कधी पाहिली? हे पूर्ण करून घेतलंय मी इथपर्यंत. अच्छा. मस्त वाटते ही साईड पण. हा हम्म. आणि आता याची पाठीमागच्या साईडची डिझाईन पण अशी बनली. मस्त झाली या साईडनं पण डिझाईन. छान झाली ना? हो. तर दोन्ही साईडने याची अशी डिझाईन होईल आता. इकडची साईड. या साईडला एक लाईन केली पूर्ण आहे ना, एक या साईडची बाकी आहे. हां एक साईड त्या साईडची होते आता. ही वरच्या साईडची पूर्ण झालेली आहे. चला समोरचं पण बनवून घेऊ आता. हो. तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला पूर्ण दोन्ही साईडनी पण टिच करून घेतलंय बघा. पूर्ण टिच केलंय, ही साईड पण केली आहे. तर दोन्ही साईड आपण टिच करून घेतलंय. तर अशा पद्धतीने आपण ह्या साईडनी आतली बाजू ही आणि त्यानंतर ही बघा वरची साईड. बघा अशी डिझाईन बनली आहे त्याची. दोन्ही साईडनी पण सारखीच आहे बघा. तर मस्त डिझाईन बनली आहे. तर आता हे आपलं पूर्ण झालंय. त्यानंतर आता आपल्याला इथं आतमध्ये आपण इथं पेस्ट सोडलेला आहे, म्हणजे पेस्ट सोडून इथं मध्ये हे जे बॉक्स बनवलेत ना आपण, हे जे दिसतंय लाईनिंग, तर याच्यावरती पण आपल्याला अशाच पद्धतीने टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी इकडे एक सोडून दिलाय कारण याच्यावरती आपल्याला शिलाई टाकायची, त्यानंतरच बनवता येईल तो, नाहीतर मग शिलाई व्यवस्थित येणार नाही आपली. तर त्यासाठी आपल्याला हे टिच करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने इथून स्टार्ट करायचं आहे आणि एकदम छोटे 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 टाके टाकत अशी हे कंप्लीट करून घ्यायचं एवढा पूर्ण बॉक्स. जसे आपण सुई धागा चालतो तसंच चालवायचं आहे, सरळ रेषेवरती, फक्त आपण जे बॉक्स बनवून घेतलाय त्याच्यावरती. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण एवढं बॉक्स हे करून घेतलं ना. आता याला असं दोन्ही साईडनी पण असं खिचून घ्यायचं आहे. तर हे बघा इकडल्या साईडनी पण खिचायचं आहे, दोन्ही साईडनी पण असं याला ओढायचं आहे आणि इथं पॅक कशी गाठ मारून घ्यायची आपल्याला. इथं टाईट एकदम टाईट अशी गाठ मारून घ्यायची. इथं बघा 3 ते 4 गाठ मारून घ्यायच्या याच्यावरती. तर हे बघा अशा पद्धतीनेच आणि इथं त्यानंतर धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडा एक्स्ट्रा सोडून कट करून घ्यायचा आहे धागा. आणि सेम त्याच पद्धतीनं पुन्हा इथं पण तसंच करायचं आहे. तर बघा सेम त्याच पद्धतीने याला पण तसंच आपल्याला खिचून घ्यायचं आहे, असं ओढून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनेच आणि इथं अशी गाठ मारायची आपल्याला याला पण. बघा अशा पद्धतीने टाईट एकदम टाईट गाठ मारून घ्यायची आहे. तर हे बघा इथं असं एक बॉल बनतोय छोटासा आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर रुई भरायची आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण बॉल बनवून घ्यायची. आता ही पूर्ण लाईन
गाठ मारली की धागा कट करून घ्यायचा किंवा आपण सोड. बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण बॉल्स बनवून घेतले ते. आणि इकडच्या साईडने बघा असं झालं ते. हे असे लड्डू बनले त्याचे, हे जागी जागी छोटे छोटे असे. आणि आता हे जे लड्डू बनले ते लड्डूंमध्ये आपल्याला रुई भरून घ्यायची आहे. मग ते असे फुलतील लड्डू साईडनी. तर चला आपण याच्यामध्ये आता रुई भरून घेऊ या लड्डूंमध्ये. तर हे बघा अशी रुई आपल्याला याच्यामध्ये भरायची. ही रुई अशी रुई आहे. तर ही रुई आपल्याला आता हे जेव्हा आपण बॉल बनवले ह्या बॉलमध्ये भरायची अशी. तर हे बघा अशी थोडी थोडी करून आपल्याला याच्यामध्ये टाकायची ही रुई. अंगठ्याची आणि असे मध्ये दाबून दाबून भरायची आहे बघा. आणि साईडला या कळ्या पडल्या, ह्या कळ्या साईडला अशा करून याच्यामध्ये रुई टाकायची आपल्याला. जेवढी बसेल तेवढी एकदम असं पूर्ण असं गोल शेप येईपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला रुई टाकायची आहे. रुई भरून घेतली. आता त्यानंतर मी तुम्हाला याला टिच पण करून दाखवते. अशा पद्धतीने आता रुई भरून घेतल्यानंतर ही रुई आतमध्ये दाबायची अशी. आणि इथून हे दोन्ही जे जॉईंट आहेत यांना जॉईंट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण टिच करून घेतलंय बॉल. आणि साईडनी बघा पायाच्या साईडनी एकदम मस्त गोल शेपमध्ये आलाय लड्डू. अशा पद्धतीने. तर आता पूर्ण लड्डू आपल्याला असेच बनवून घ्यायचे. आता याच्यामध्ये पण पूर्ण याच्यामध्ये आपण रुई टाकून घेऊ अशीच. तर चला आपण आता पूर्ण बनवून घेऊया अशाच पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण लड्डूमध्ये रुई भरून घेतली आहे. आणि पूर्ण त्याला वरतून टिच करून घेतले रुई भरल्याच्या नंतर. आणि इकडच्या साईडने बघा या साईडने असं लुक झालंय त्याचं. आपण बनवून घेतलंय. आणि आता हे जे आहे असं उलटं फोल्ड करून याला असं उलटं फोल्ड करायचं. आणि हे दोन्ही हे जे आहेत इकडचं खुले भाग याला आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं. हे दोन्ही अर्धा अर्धा इंच आपण इथं सोडलेलं होते शिलाई मार्जिनसाठीच. तर याच्यावरतीच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई मशीनवरती. तर हे जॉईंट करून घेते मी. आणि मग जॉईंट झाल्यानंतर इथं 2 बॉल्स बनतील. तर चला आपण याच्यावरती शिलाई टाकून घेऊ अगोदर. आता हे बघा अशा पद्धतीने आपण इथं शिलाई टाकून घेतली. आणि आता याचे इथं 2 बॉल बनतील. इथं मधात शिलाई टाकली. इथं आपण आता टिच करून घेऊ. आणि हे 2 पण बॉल बनवून घेऊ आपण आता. तरी बघा पूर्ण लड्डू आपण बनवून घेतले. याचा गोल राऊंड तयार झाला आहे असा आतल्या साईडने पण. तर आता आपण याला हे पूर्ण टिच करून घ्यायचं. आपल्याला हे जे दिसतंय ना आता हे ओपन. तर या कळ्या आपल्याला पूर्ण टिच करून घ्यायच्या आहे. जसं असं म्हणजे ही कळी अशी दाबायची अशा कडेवरती आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची पूर्ण. अशा ह्या कळ्या दाबत दाबत जसं याचा शेप आहे तसंच पद्धतीने अशा. तर आपण याला आता पूर्ण असं गोल एक साईडने करून दाखवते मी तुम्हाला. मी सुईमध्ये डबल धागा करून घेतला आहे. ज्या धाग्याने आपण हे बनवले तोच धागा आहे डबल करून घेतला आहे. आपल्याला ओढावं लागतं तर तुटला नाही पाहिजे त्यामुळं डबल करून घेतला आहे मी धागा. आणि हे बघा या प्लेट्स अशा टाकायच्या आपल्याला. आणि याच्यावरती असं हे पूर्ण टिच करून घ्यायचं पूर्ण गोल राऊंड. ते
मस्त त्याला अशा पद्धतीने असं खिचून घ्यायचं आहे पूर्ण आणि टाईट गाठ मारून घ्यायची याला. पाच सहा गाठ मारून घेतलं त्यानंतर मस्त इथं मी धागा कट करून घेते, हा थोडा एक्स्ट्रा सोडून. आणि हे आतल्या साईडला असं दाबून द्यायचं मध्ये. आता याच्यामध्ये भरायची रुई. अशी रुई भरायची याच्यामध्ये. ही रुई वॉशेबल आहे, धुतलं तरी पण चालतं याला. पूर्ण याच्यामध्ये अशी रुई भरून घेऊ आपण आता. तर अशा पद्धतीने वरच्या साईडला पण असं धागा टाकून घेतलाय आणि साईडला त्याला असं खिचून घेणार आहे. तोपर्यंत अगोदर आपण याच्यामध्ये रुई टाकून घेऊ. रुई एकदम मस्त दाबून दाबून भरायची. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये रुई भरून घेतली. आता धागा आपण असा खिचून घेऊ इथून असा दोन्ही साईडने पण. धागा खिचून घेतल्यानंतर याला अशी गाठ मारायची आपल्याला टॅक. चार पाच गाठ मारून घ्यायची याच्यावर आता. आणि इथं मस्त एक या साईडला एक आणि ह्या साईडला एक मस्त दोन बटन लावून द्यायचे. आता आपलं कुशन बघू. एकदम मस्त. खरंच का? हो, छान आलंय का? छान एकदम भारी. 1.5 मीटर मध्ये 2 बनते, तर मग असं एक बनला आपण आता सेम असंच एक आणखीन बनवायचं आपल्याला. तर याच्यामध्ये आपण रुई किती टाकली माहिती आहे बापू? 1 किलो. 1 किलो टाकले का? हा, याच्यामध्ये आणि या बॉलमध्ये पण. बॉलमध्ये किती टाईट रुई भरली आहे, अशीच रुई भरायची टाईट. आणि कुशन मध्ये सुद्धा आपल्याला अशी टाईट रुई भरायची. जेवढे टाईट रुई असली ना तेवढं टाईट राहतं कुशन, नाही तर मग लूज पडतं. आणि आता याला इकडच्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक 2 असे बटणं आणून लावायचे आपल्याला, म्हणजे त्याने आणखी भारी लुक दिसतं याचं. तर अशा पद्धतीने आपलं मस्त पैकी कुशन रेडी झालंय. तर तुम्हाला कसं वाटलंय कुशनचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहिजे असतील तर ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फौजी वाईफ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत आता बाय बाय.